या पहिला प्रश्न पहा, सबला ही योजना किती जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे? तर सबला ही योजना प्रामुख्याने महाराष्ट्रातील 36 जिल्ह्यांमध्ये राबविण्यात येत आहे. मित्रांनो, ह्यापूर्वीची ही योजना होती ही फक्त 11 जिल्ह्यांमध्ये राबविण्यामध्ये येत होती. यावरही प्रश्न विचारला जाऊ शकतो. यामध्ये बघा, बीड, नांदेड, मुंबई, नाशिक, गडचिरोली, बुलढाणा, कोल्हापूर, सातारा, अमरावती, नागपूर आणि गोंदिया ह्या 11 जिल्ह्यांमध्ये ही योजना राबविण्यात येत होती. पुढे पहा, सबला या योजनेअंतर्गत शाळा बाह्य मुलींचा प्रतिदिन खर्च किती करण्यात आलेला आहे? तर 9 रुपये 50 पैसे हा खर्च करण्यात आलेला आहे. मित्रांनो, ह्यापूर्वी हा खर्च 5 रुपये होता. तो 5 रुपयावरून वाढून आता 9 रुपये 50 पैसा करण्यास राज्य मंत्रिमंडळाने काय दिलेले आहे? मान्यता दिलेली आहे. सबला ही योजना केंद्र शासन पुरस्कृत आहे. हे विधान चूक आहे की बरोबर आहे? तर हे विधान बरोबर आहे. ह्या योजनेस आपण राजीव गांधी किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण म्हणूनही संबोधतो. मित्रांनो, ही पूर्वी 11 ते 18 वयोगटातील सर्व मुलींसाठी ही योजना लागू होती. पण नंतर यामध्ये बदल करून ही योजना फक्त 11 ते 14 वर्ष वयोगटातील, ते पण शाळाबाह्य, लक्षात असू द्या की शाळाबाह्य मुलींसाठीच ही योजना लागू करण्यात आलेली आहे. नेक्स्ट क्वेश्चन, स्कीम फॉर ॲडोलसमेंट गर्ल्स, त्यालाच आपण सॅग म्हणतो, स्कीम फॉर ॲडोलसेंट गर्ल्स, ही योजना कोणत्या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे? तर ही योजना 2018-19 या आर्थिक वर्षापासून सुरू करण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, ही जी योजना आहे तर ही योजना आहे किशोरवयीन मुलींसाठी ही योजना कार्य करते. पुढे, किशोरवयीन मुलींकरता योजनेचे स्वरूप कसे आहे? तर पहा, ह्या योजनेचं स्वरूप कसं आहे? ह्या योजनेनुसार राज्यातील सर्व जिल्ह्यातील 11 ते 14 ह्या वयोगटातील सर्व शाळाबाह्य लाभार्थी मुलींना पूरक पोषणाव्यतिरिक्त प्रोत्साहन देण्यात येऊन त्यांना व्यावसायिक प्रशिक्षण कौशल्य देण्यात येणार आहे. पहा, त्यांना ज्या मुली आहेत त्यांना पूरक पोषण तर द्यायचंच आहे, त्याबरोबर त्यांना व्यावसायिक आणि प्रशिक्षण कौशल्य सुद्धा ह्या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. आता ही जी योजना आहे ह्या योजनेअंतर्गत किती दिवसासाठी मुलींना प्रतिदिन खर्च दिला जातो? तर 300 दिवसासाठी मुलींना खर्च 9.5 रुपये प्रमाणे दिला जातो. सॅग ही योजना किती प्रकल्पांमध्ये राबविण्यात येत आहे? तर सॅग ही योजना एकूण 553 प्रकल्पांमध्ये राबविण्यात येत आहे. सॅग ही योजना कोणामार्फत शाळाबाह्य मुलींपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे? तर ही जी योजना आहे ही अंगणवाडी सेविकांमार्फत शाळाबाह्य मुलींपर्यंत पोहोचवण्यात येणार आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे मित्रांनो, कोणती योजना कोणामार्फत राबवली जाते ह्यावरही प्रश्न आपल्याला विचारलेला आहे. तर त्यामुळे लक्षात असू द्या की अंगणवाडी सेविकांमार्फत ही शाळाबाह्य मुलींसाठी जी किशोरवयीन योजना आहे तिलाच आपण सॅग असं म्हणतो, ही राबवली जाते. अंगणवाडी सेविकांमार्फत एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कोणत्या बाबी पुरवण्यात येतात? पहा, अंगणवाडी सेविकांमार्फत प्रामुख्याने आरोग्य, पोषण आहार व पूर्व प्राथमिक शिक्षण ह्या योजना एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत पुरविण्यात येतात. मित्रांनो, आता 2022च्या माहितीनुसार, माझ्याकडे जी 2022ची माहिती आहे ह्या माहितीनुसार नागरी भागात एकूण किती एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चालू आहेत? तर 104. कोणत्या भागात? नागरी भागात एकूण 104 एकात्मिक बालविकास प्रकल्प चालू आहेत. सद्यस्थितीत ग्रामीण भागात एकूण किती एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प चालू आहेत? पहा मित्रांनो, किती? ग्रामीण भागात एकूण 449 प्रकल्प चालू आहेत, तर नागरी भागात 104. लक्षात ठेवा. सध्या महाराष्ट्रात एकूण किती अंगणवाडी केंद्र चालू आहेत? पहा मित्रांनो, 4 ऑक्टोबर 2022च्या GR नुसार ही माहिती मी काढलेली आहे. सध्या महाराष्ट्रात एकूण 97,475 अंगणवाडी केंद्र आहेत, तर 13,011 मिनी अंगणवाडी केंद्र आहेत. तसेच एकूण 1,10,486 अंगणवाडी केंद्र काय आहेत? मंजूर आहेत.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबवण्यासाठी कशा पद्धतीचे नियोजन करण्यात आलेले आहे पहा मित्रांनो, एकात्मिक बाल विकास सेवा योजना राबवण्यासाठी हे खालील पद्धतीचं नियोजन करण्यात आलेलं आहे पहा. आता ही सेवा पुरवण्याकरता तालुका स्तरावर कोण आहेत? तालुका स्तरावर आहेत बाल विकास प्रकल्प अधिकारी. त्यानंतर बीट स्तरावर कोण कोण काम पाहतं? तर अंगणवाडी पर्यवेक्षिका. म्हणजे आता तुम्ही जी परीक्षा देत आहात ते परीक्षेनुसार तुम्हाला काम करायचं आहे बीट स्तरावर. त्यानंतर पहा अंगणवाडी केंद्रावर कोण काम करतं? अंगणवाडी सेविका व मदतनीस. मिनी अंगणवाडी केंद्रावर कोण काम करतं? मिनी अंगणवाडी सेविका. आता जो शहरी विभाग आहे त्यासाठी नागरी प्रकल्पाकरता प्रकल्प स्तरावर कोण काम करतंय? तर बाल विकास प्रकल्प अधिकारी. आणि त्या ठिकाणी बीट स्तरावर काम करतंय मुख्य सेविका. कोण कोणत्या ठिकाणी काम करतं हेही लक्षात असू द्या. अंगणवाड्यांचा दर्जा सुधारून व त्यांच्या पायाभूत सुविधांमध्ये वाढ करून त्यांना आदर्श अंगणवाडीमध्ये रूपांतरित करण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आलेली आहे? तर आदर्श अंगणवाडी योजना ही नव्याने योजना सुरू करण्यात आलेली आहे. ह्यानुसार आपल्याला काय करायचं आहे की ज्या अंगणवाड्या आहेत ह्या आदर्श बनवायच्या आहेत. आता हे कशा बनवायच्या आहेत? तर लोकांच्या सहभागातून. राज्यात लोकसहभागातून अंगणवाडी केंद्राच्या बळकटीकरणाकरता कोणती योजना चालू करण्यात आली आहे? तर पहा अंगणवाडी दत्तक धोरण योजना हे आपल्याला लोकसहभागातून राबवण्याचे आहे. अंगणवाडी दत्तक धोरण अंतर्गत कोण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो? महत्त्वाचा प्रश्न आहे. कोण योजनेमध्ये सहभागी होऊ शकतो? तर पहा ज्या कॉर्पोरेट कंपन्या आहेत आणि त्यांच्यामार्फत जो राबविण्यात येणारा CSR फंड आहे या फंड अंतर्गत कंपन्या या योजनेमध्ये सहभागी होऊ शकतात. त्यानंतर अशासकीय पहा लक्षात असू द्या अशासकीय सामाजिक स्वयंसेवी संस्था, विविध ट्रस्ट असतील, रोटरी क्लब, लायन्स क्लब आणि त्यानुसार एखाद्या गावातला व्यक्ती, त्याचं पूर्ण कुटुंब किंवा एखादा समूह ह्या अंगणवाडी दत्तक धारण योजनेअंतर्गत सहभागी होऊ शकतो. आता पुढचा प्रश्न पहा, एखादी अंगणवाडी आपल्याला दत्तक घ्यायची असेल तर त्यासाठी कोणाशी संपर्क करणं आवश्यक आहे? तर पहा जर आपल्याला एखादी अंगणवाडी दत्तक घ्यायची असेल तर सर्वप्रथम आपल्याला संबंधित जिल्ह्याचे जे जिल्हा कार्यक्रम अधिकारी आहेत त्यांच्याशी काय करावं लागणार आहे? संपर्क करावा लागणार आहे. तर शहरी भागांच्या बाबतीत, नागरी भागांच्या बाबतीत आपल्याला बाल विकास प्रकल्प अधिकारी यांच्याशी काय करावं लागणार आहे? संपर्क करावा लागणार आहे. मित्रांनो ह्या योजनेनुसार प्रत्येक वर्षी 5,000 अंगणवाड्या काय करायच्या? त्यांना आदर्श अशा अंगणवाड्या करायच्या आहेत. पुढे कुपोषण निर्मूलनासाठी महाराष्ट्रात कोणत्या विभागामार्फत कारवाई करण्यात येते? तर पहा मित्रांनो कुपोषण निर्मूलनासाठी पहिला आहे महिला व बाल विकास विभाग, दुसरा आदिवासी विभाग आणि तिसरा आहे आरोग्य विभाग. ह्या तिन्ही विभागामार्फत कुपोषण निर्मूलनासाठी कार्य केलं जातं. कुपोषण सोडविण्याच्या प्रक्रियेमधील महत्त्वपूर्ण 2 बाबी कोणत्या? किंवा असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की खालीलपैकी कोणत्या 2 बाबी किंवा खालीलपैकी कोणत्या बाबी कुपोषण सोडविण्याच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या आहेत? तर पहिलं आहे की जो कुपोषित बालक आहे त्याला पूरक पोषण आहार द्यायचा आहे. आणि नंबर 2 कुपोषित बालकाला आहाराबरोबर त्याला काय करायचं? वेळीच आरोग्य सेवा पुरवायची. म्हणजे ज्यावेळेस तो बालक आपल्याला कुपोषित सापडलायच त्याला त्यावेळेस पूरक पोषण आहाराबरोबरच आपल्याला वेळीच त्याला आरोग्य सेवा पुरवायची. CDCचा लॉंग फॉर्म काय आहे? चाइल्ड डेव्हलपमेंट सेंटर. कुपोषित बालकांचे व्यवस्थापन किती टप्प्यात करण्यात येते? मित्रांनो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे की कुपोषित बालकांचे व्यवस्थापन हे एकूण 5 टप्प्यात करण्यामध्ये येते. आता या ठिकाणी बघा प्रथम स्तर अंगणवाडी केंद्र पातळीवरील ग्राम बाल विकास केंद्र पहा. पहिला आहे अंगणवाडी केंद्र यांच्या पातळीवर कोण पाहणार आहे? ग्राम बाल विकास केंद्र. त्यानंतर जो 2 नंबरचा स्तर आहे तो आहे प्राथमिक आरोग्य केंद्र. प्राथमिक आरोग्य केंद्रावरील जे बाल विकास केंद्र आहे हे या कुपोषित बालकाचं व्यवस्थापन पाहणार आहे. त्यानंतर तिसरा स्तर आहे ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय. तिसरा स्तर कोणता आहे? ग्रामीण उपजिल्हा रुग्णालय तेथील बाल विकास केंद्र. चतुर्थ स्तर आहे जिल्हा रुग्णालय पातळीवरील बाल विकास केंद्र, जिल्हा रुग्णालय पातळीवरील बाल विकास केंद्र. आणि 5वं स्तर आहे वैद्यकीय महाविद्यालय तसेच किंवा सुपर स्पेशालिटी रुग्णालय पातळीवरील उपचार. अशा 5 स्तरांवर किंवा 5 टप्प्यात कुपोषित बालकांचं व्यवस्थापन केलं जातं. आता पाहूया आपण शक्ती सदन योजना. शक्ती सदन योजनेचे लाभार्थी खालीलपैकी कोण आहेत? किंवा शक्ती सदन योजनेचा लाभ कोणाला देण्यात येतो? असे फिरून सुद्धा प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर या ठिकाणी काही मी मुद्दे तयार केलेले आहेत ते मुद्दे लक्षात ठेवा. पहिला पहा
ही योजना आहे निराधार व निराश्रित महिलांसाठी. आता ह्या निराधार व निराश्रित महिलांमध्ये कोण येतं, तर यांच्यामध्ये येतो विधवा महिला. नंबर 2, कुटुंबाने दुर्लक्षित केलेल्या, सामाजिक व आर्थिक पाठबळाशिवाय राहणाऱ्या महिला, नैसर्गिक आपत्तीमध्ये बेघर झालेल्या महिला, कुटुंबाने आधार काढून घेतलेल्या निराधार महिला ह्या शक्ती सदन योजनेमध्ये राहतात. आणखीन पहा, ज्या महिला कौटुंबिक हिंसाचाराला बळी पडलेल्या आहेत आणि त्यांना घरातून हकलून दिलेला आहे अशा बेघर महिला. त्यानंतर अनैतिक व्यापारातून सुटका केलेल्या महिला व मुली यांच्यासाठी सुद्धा शक्ती सदन योजना आहे. त्यानंतर लैंगिक शोषणाला बळी पडलेल्या महिला व मुली यांच्यासाठी शक्ती सदन ही योजना काय करत आहे, कार्य करत आहे. मित्रांनो, या संदर्भात आणखीन एक महत्त्वाचा घटक म्हणजे या ठिकाणी आपण पाहणार आहोत तो म्हणजे ही जी योजना आहे ही 2022-23 पासून राज्यामध्ये राबविण्यास मान्यता देण्यात आलेली आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी एक लक्षात असू द्या की जी मिशन शक्ती आहे, हा मिशन शक्ती हा जो एकात्मिक महिला सबलीकरण कार्यक्रम आहे हा 15व्या वित्त आयोगाच्या सन 2021-22 ते 25-26 ह्या कालावधीमध्ये सुरू करण्यात आलेला आहे. हेही आपल्याला या ठिकाणी माहीत असलं पाहिजे. पुढे, महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरणासाठी केंद्र शासनाकडून कोणता उपक्रम राबवण्यात येत आहे, तर केंद्र शासनाकडून मिशन शक्ती हा उपक्रम राबवण्यात येत आहे. मिशन शक्ती या योजनेचा कालावधी किती आहे, सन 2021-22 पासून ते 2025-26 ह्या कालावधीमध्ये मिशन शक्ती ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. संबल व सामर्थ्य ह्या 2 उपयोजना कोणत्या योजनेमार्फत राबविण्यात येत आहे, तर शक्ती सदन या योजनेमार्फत संबल व सामर्थ्य ह्या 2 उपयोजना राबवण्यात येत आहेत. सामर्थ्य उपयोजनेअंतर्गत कशावर भर देण्यात आलेला आहे, तर सामर्थ्य ही जी उपाययोजना आहे या उपयोजनेअंतर्गत महिलांच्या सक्षमीकरणावर काय करण्यात आलेला आहे, भर देण्यात आलेला आहे. कोणत्या 2 केंद्र पुरस्कृत योजना एकत्रित करून शक्ती सदन योजना ही तयार करण्यात आलेली आहे, महत्त्वपूर्ण प्रश्न आहे. मित्रांनो, जी स्वाधार व उज्ज्वला ह्या 2 योजना होत्या, ह्या दोन्ही योजना एकत्र करून शक्ती सदन योजना ही राबवण्यात आलेली आहे. शक्ती सदन योजनेचे उद्दिष्ट कोणते, तर पहा, महिलांना त्यांच्या पूर्ण क्षमतेची जाणीव होईल असे वातावरण काय करायचं आहे आपल्याला शक्ती सदन या योजनेअंतर्गत निर्माण करायचं आहे. नंबर 2, ज्या ग्रामीण महिला आहेत ह्या ग्रामीण महिलांना कौशल्य विकास, त्यांना रोजगार, डिजिटल साक्षरता, आरोग्य आणि पोषणाच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी वन स्टॉप कन्व्हर्जन्स सपोर्ट सर्व्हिसेस पुरविण्यात येणार आहे. तसेच महिलांची सुरक्षितता व सक्षमीकरण करणे हा सेवा योजना ह्या योजनेवर आधारित 25 असे महत्त्वपूर्ण प्रश्न काढलेले आहेत. चला तर मग सुरुवात करूया. पहिला प्रश्न पहा, ईशान्यपूर्व राज्यांमध्ये एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचा केंद्र व राज्य यांचा वाटा कसा आहे, तर 90-10 असा हा ICDSचा वाटा आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कधीपासून महाराष्ट्र राज्य व केंद्र यांच्यामध्ये खर्चाचा वाटा हा 90-10 असा झालेला आहे, तर मित्रांनो 2009 पासून हा असा झालेला आहे. परंतु या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या, जी पूरक पोषण योजना आहे या पूरक पोषण योजनेमध्ये हा वाटा 50-50 झालेला आहे, म्हणजे 50 केंद्राचा 50 आपला. बालकांच्या विकासासाठी काळजी घेणारा जगातील सर्वात मोठा व एकमेव कार्यक्रम म्हणजे एकात्मिक बाल विकास सेवा योजना होय. हे विधान कसं आहे, हे विधान बरोबर आहे. पहा, जगातील हा सर्वात मोठा एकमेव असा कार्यक्रम आहे. एकात्मिक बाल विकास सेवा योजना कोणत्या धोरणाला अनुसरून तयार करण्यात आलेली आहे, तर राष्ट्रीय बाल धोरण 1974 आहे. या धोरणाला अनुसरून ही एकात्मिक बाल विकास सेवा योजना सुरू करण्यात आलेली आहे. खालीलपैकी ICDSचे उद्दिष्ट कोणते, यावरही प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या उद्दिष्टाला अनुसरून ही योजना आहे. तर पहा, पहिले जे उद्दिष्ट आहे ते 0 ते 6 वर्षाखालील बालकांच्या आहाराचा व आरोग्याचा दर्जा सुधारायचा आहे. काय करायचं आपल्याला, आहार व आरोग्याचा दर्जा सुधारणे. दुसरं याचं उद्दिष्ट आहे बालमृत्यू कमी करणे, कुपोषण कमी करणे. तिसरं उद्दिष्ट आहे शालेय गळती कमी करणे. चौथं उद्दिष्ट आहे मुलांचा शारीरिक, मानसिक व सामाजिक विकास करणे.
त्याच पद्धतीने मातांना आरोग्य व पोषणविषयक प्रशिक्षण पुरवून त्यांच्या बालकांच्या आरोग्य व पोषण संबंधी गरजांची काळजी घेण्याची क्षमता विकसित करणे, असे हे एकंदरीत 6 ICDS चे काय आहेत, उद्दिष्टे आहेत. ICDS या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर या योजनेचे लाभार्थी आहेत 6 वर्षाखालील बालके, गरोदर व स्तनदा माता काय आहेत, ह्या ICDS या योजनेच्या लाभार्थी आहेत. ICDS अंतर्गत किती सेवांचा लाभ दिला जातो? तर ICDS अंतर्गत एकूण 6 सेवांचा लाभ दिला जातो. ICDS अंतर्गत महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे कोणत्या योजना राबविल्या जातात पहा. मित्रांनो, ICDS अंतर्गत ज्या 6 सेवांचा लाभ दिला जातो तर त्या प्रामुख्याने 2 मंत्रालयातर्फे राबवल्या जातात. एक म्हणजे महिला व बाल विकास मंत्रालय आणि दुसरं म्हणजे आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय. आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे ह्या 6 योजना राबवल्या जातात. तर आपल्याला परीक्षेला असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे कोणत्या योजना राबवल्या जातात? तर त्या पहा. पहिली योजना आहे पूरक पोषण, दुसरी पोषण व आरोग्य शिक्षण, तिसरी आहे शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण. या 3 योजना महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे राबवल्या जातात. नेक्स्ट क्वेश्चन पहा. ICDS अंतर्गत आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयातर्फे कोणत्या योजना राबवल्या जातात? आता आपल्याला पाहायचं आहे आरोग्य व कुटुंब कल्याण. तर यांच्या मार्फत पहिली पहा लसीकरण, आरोग्य तपासणी आणि तिसरी आहे संदर्भ सेवा. पूरक पोषण योजनेअंतर्गत लाभार्थी गट कोणता आहे? आता पहा, पूरक पोषण जी योजना आहे याचा लाभ कोणाला दिला जातो? तर 0 ते 6 वर्षाखालील बालके, गरोदर माता व स्तनदा माता यांना ह्या योजनेचा लाभ दिला जातो. तर मित्रांनो, हा जो लाभ आहे हा लाभ देण्याचं काम कोणाचं किंवा ही सेवा पुरवणारे कोण, असाही क्वेश्चन आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर ही सेवा कोण पुरवतं? अंगणवाडी सेविका व मदतनीस ही सेवा पुरवतात. नेक्स्ट क्वेश्चन. पोषण व आरोग्य शिक्षण ह्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? आता पहा, पोषण व आरोग्य शिक्षण 15 ते 45 ह्या वयोगटातील महिला व बालके. पहा, 15 ते 45 ह्या वयोगटातील महिला व बालके याचे लाभार्थी आहेत. आणि ही योजना कोण पुरवतं किंवा ही सेवा कोण देतं? तर परिचारिका, वैद्यकीय अधिकारी हे काय करतात? ही सेवा पुरवतात. शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षणाचा लाभार्थी गट कोणता आहे? तर 3 ते 6 वर्ष वयोगटातील जे मुले आहेत हे काय आहेत? या शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षणाच्या लाभार्थी गट आहे. आता मित्रांनो, मला सांगा की शालेय पूर्व अनौपचारिक शिक्षण हा कोणत्या मंत्रालयातर्फे राबवलं जातं? महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे राबवलं जातं. आणि पुरवण्याची सेवा कोण देतं? तर ही देतं सेवा अंगणवाडी. कोण पुरवतं? हे अंगणवाडी. अंगणवाडीतील बालकांची आरोग्य तपासणी अंगणवाडी पर्यवेक्षिका करते. हे विधान चूक आहे की बरोबर? तर हे विधान कसं आहे? चूक आहे. कारण जी आरोग्य तपासणी आहे ही आरोग्य तपासणी कोण करतं? वैद्यकीय अधिकारी किंवा परिचारिका हे त्या मुलांची आरोग्य तपासणी करतात. खालीलपैकी जगातील सर्वात मोठी आरोग्य योजना कोणती? तर आयुष्यमान भारत ही जगातील सर्वात मोठी अशी योजना आहे. आयुष्यमान भारत या योजनेची सुरुवात कधी करण्यात आली? तर 23 सप्टेंबर 2018 रोजी ह्या योजनेची सुरुवात करण्यात आलेली आहे. आयुष्यमान भारत या योजनेची घोषणा कधी करण्यात आली होती? पहा, 15 ऑगस्ट 2018 रोजी या योजनेची काय करण्यात आलेली आहे? घोषणा करण्यात आलेली आहे. पण त्याची सुरुवात कधी झालेली आहे? 23 सप्टेंबर 2018. आयुष्यमान भारत या योजनेचा शुभारंभ कोणत्या राज्यातून करण्यात आला? तर पहा, झारखंड या राज्यातून करण्यात आला. तसे झारखंडमधील कुठून करण्यात आला? तर रांची या ठिकाणून करण्यात आला. दोन्ही प्रश्न महत्वाचे आहेत. त्यानंतर पहा, ही जी योजना आहे ह्या योजनेचा शुभारंभ कोणाच्या हस्ते करण्यात आला? तर आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काय करण्यात आलेला आहे? ह्या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. आयुष्यमान भारत या योजनेचा प्रमुख उद्देश काय आहे? ही योजना आपण कशासाठी राबवत आहोत? तर या योजनेचा प्रमुख उद्देश आहे की लोकांना मोफत आरोग्य सेवा देणे. आता पहा, देशातील 10 कोटीपेक्षा जास्त कुटुंबांना म्हणजे जवळजवळ 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना मोफत आरोग्य सेवा देणे म्हणजे ह्या योजनेचं टार्गेट जवळजवळ किती आहे? तर 50 कोटीपेक्षा जास्त लोकांना काय करायचंय? आरोग्य सेवा पुरवायची.
ही योजना आणखीन कोणत्या नावाने ओळखली जाते? तो प्रधानमंत्री जन आरोग्य अभियान ह्या नावाने ही योजना ओळखली जाते. आपण याच योजनेला ABNHPM असेही संबोधतो. म्हणजे काय? आयुष्यमान भारत किंवा नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन. पहा, NHPM चा लॉंग फॉर्म लक्षात ठेवा, नॅशनल हेल्थ प्रोटेक्शन मिशन ह्या नावाने सुद्धा आपण याला ओळखतो. पुढचा प्रश्न, आयुष्यमान भारत संदर्भात हेल्पलाईन नंबर कोणता आहे? तर 14555 हा काय आहे? हेल्पलाईन नंबर आहे. आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत राज्य व केंद्राचे 90-10 असे खर्चाचे प्रमाण खालीलपैकी कुठे आहे? बघा, आता हा प्रश्न कशावर आधारित आहे? आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत जे ईशान्येकडील राज्य आहेत, ईशान्य भारत, तसेच हिमालयातील कोण कोण आहेत? जम्मू काश्मीर, हिमाचल व उत्तराखंड ह्या ठिकाणी 90-10 असे खर्चाचे प्रमाण आहे. मित्रांनो, आता ज्या ठिकाणी विधानसभा आहे, पहा, ज्या ठिकाणी विधानसभा आहे त्या ठिकाणी हे खर्चाचे प्रमाण बदलते. तर ते खर्चाचे प्रमाण काय होते? 60-40 असे आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत होते. आता 60 म्हणजे काय? तर 60 म्हणजे केंद्र आणि 40 म्हणजे राज्य. आता आणखीन एक या ठिकाणी मुद्दा लक्षात ठेवा की ज्या केंद्र शासित प्रदेशात विधानसभा नाहीये, आता ज्या ठिकाणी काय नाहीये? विधानसभा नाही आहे, त्या ठिकाणी या योजनेचा संपूर्ण खर्च म्हणजे 100% खर्च कोण करतंय? तर केंद्र सरकार काय करतंय? त्या संपूर्ण योजनेचा खर्च करतं. पुढे जाऊया. महाराष्ट्र राज्यामध्ये आयुष्यमान भारत योजनेचे खर्च प्रमाण केंद्र व राज्य कसं आहे? पहा, असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो. महाराष्ट्र राज्यामध्ये तर ती 60-40 आहे, म्हणजे 60 हा केंद्राचा वाटा आणि 40 हा आपला वाटा आहे. म्हणजे जर 100 रुपये खर्च आला तर त्यातील 60 रुपये केंद्र देणार आणि 40 रुपये काय करायचे? आपण द्यायचे. आता या ठिकाणी असंही विचारलं जाऊ शकतं की ह्या योजनेचे लाभार्थी कोण आहेत? तर लाभार्थी आहे संपूर्ण कुटुंब. तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्य काय आहेत? ह्या आयुष्यमान भारत योजनेचे लाभार्थी आहेत. आजच्या व्हिडिओतला शेवटचा प्रश्न पाहूया. महाराष्ट्र राज्याने आयुष्यमान भारत योजनेसाठी 2011च्या जनगणनेमधील सामाजिक व आर्थिक उत्पन्नाच्या नोंदीवरून 84 लाख कुटुंबाची निवड केलेली आहे. हे विधान कसं आहे मित्रांनो? अगदी बरोबर आहे. तर महाराष्ट्र शासनाने किती कुटुंबाची निवड केलेली आहे? तर 84 लाख. आणि ह्या योजनेअंतर्गत आपल्याला असं विचारलं जातं की किती विमा रक्कम मंजूर करण्यात येते किंवा किती विमा संरक्षण देण्यात येतं? तर या योजनेअंतर्गत विमा संरक्षण हे 5 लाख देण्यात येतं. किती देण्यात येतं? 5 लाख या योजनेअंतर्गत देण्यात. कल्याण कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट कोणते होते? तर लोकसंख्या स्थिर करणे व त्याद्वारे जनतेचे आरोग्यमान सुधारणे हे कुटुंब कल्याण कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट होते. मित्रांनो, योजना व योजनेचे उद्दिष्ट ह्यावर आपल्याला हमखास प्रश्न विचारले जाणार आहेत, त्यामुळे असे प्रश्न तोंडपाठ करून ठेवा. भारतातील पहिले बर्थ कंट्रोल हॉस्पिटल कुठे सुरू करण्यात आले? तर मुंबई या ठिकाणी 1925 साली हे सुरू करण्यात आले होते. LPS म्हणजे काय होय? तर लो परफॉर्मिंग स्टेट्स. HPS म्हणजे काय होय? हाय परफॉर्मिंग स्टेट्स. संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्काची सनद कधी तयार केली? तर 1948 साली संयुक्त राष्ट्र संघाने मानवी हक्काची सनद तयार केली. महाराष्ट्राचे पहिले महिला धोरण कधी सुरू करण्यात आले? तर 1994 साली हे महिला धोरण सुरू करण्यात आले आणि शरदचंद्र पवार यांच्या कारकिर्दीमध्ये ते सुरू करण्यात आले. मध्यान्ह आहार योजना कधी सुरू करण्यात आली? तर 15 ऑगस्ट 1995 रोजी ही योजना सुरू करण्यात आली. आणि मित्रांनो, ही योजना केंद्र शासनाने सुरू केली होती. सॅज अंतर्गत कोणत्या वयोगटांच्या मुलींचा समावेश होतो? तर सॅज अंतर्गत 11 ते 14 वर्ष वयोगटातील ज्या शाळाबाह्य मुली आहेत त्यांचा समावेश होतो. अतिशय महत्त्वपूर्ण प्रश्न आहे मुलांनो, की ह्या ठिकाणी आपल्याला विचारलं जाऊ शकतं की कोणत्या वयांच्या मुलीचा समावेश होतो किंवा कोणता वयोगट आहे? तो आहे 11 ते 14. आणि लक्षात घ्या, त्या मुली कोणत्या आहेत? शाळाबाह्य मुली. वंचित, निराधार, अनाथ, दुर्लक्षित बालकांची काळजी घेण्यासाठी कोणती योजना सुरू करण्यात आली आहे? तर मिशन वात्सल्य. वर्षातून किती फॉलिक गोळ्या किशोरवयीन मुलीने खाणे अपेक्षित आहे? तर 50 गोळ्या ह्या किशोरवयीन मुलीने खाणे अपेक्षित आहे. सबला म्हणजे काय? त्या ठिकाणी सबलाचा लॉंग फॉर्म विचारलाय. सबला मीन्स राजीव गांधी स्कीम फॉर एम्पॉवरमेंट ऑफ ॲडोसलेंट गर्ल्स मीन्स सबला.
प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानांतर्गत कोणत्या तारखेला प्रत्येक महिन्यात महिलांची तपासणी केली जाते? तर प्रत्येक महिन्याच्या 9 तारखेला काय केली जाते? महिलांची तपासणी केली जाते. माझी कन्या भाग्यश्री योजना कधी चालू झाली? तर 1 एप्रिल 2016 पासून माझी कन्या भाग्यश्री योजना चालू झाली. बेबी केअर किट अंतर्गत किती रुपयांचे साहित्य दिले जाते? तर 2000 रुपयांचे साहित्य हे बेबी केअर किट अंतर्गत दिले जाते. राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशनचा उद्देश काय आहे? तर राज्यातील कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करणे. कुपोषित बालकांचे प्रमाण कमी करण्यासाठी कोणती योजना राबवण्यात आली होती? राजमाता जिजाऊ माता बाल आरोग्य व पोषण मिशन. जागतिक बालिका दिवस कधी साजरा केला जातो? तर 11 ऑक्टोबर रोजी जागतिक बालिका दिवस साजरा केला जातो. राष्ट्रीय बालिका दिवस कधी साजरा केला जातो? 24 जानेवारी रोजी राष्ट्रीय बालिका दिवस साजरा केला जातो. पहा, दोन्ही बालिका दिवस आहे, एक आहे जागतिक 11 ऑक्टोबर आणि राष्ट्रीय आहे 24 जानेवारी. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना कधी सुरू करण्यात आली? तर 28 जून 2024 रोजी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे. राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम कोणत्या विभागामार्फत राबवला जातो? तर जो राष्ट्रीय किशोर स्वास्थ्य कार्यक्रम आहे तो आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयामार्फत राबवला जातो. मिशन शक्ती अंतर्गत संबळ या उपाययोजनेत कशाचा समावेश होतो? पहा, मिशन शक्ती अंतर्गत एकूण 2 योजना आहेत, त्यातली एक आहे संबळ. तर त्या योजनेअंतर्गत महिला व सुरक्षा, महिलांची सुरक्षा व संरक्षण या उपायांचा समावेश होतो. नोकरी करणाऱ्या महिलांसाठीचे किती वसतिगृह राज्यात कार्यरत आहेत? तर 74 असे वसतिगृह आपल्या राज्यात कार्यरत आहेत. आणि मित्रांनो, ह्या वसतिगृहामध्ये आतापर्यंत म्हणजे 2023-24 मध्ये 5483 महिलांनी याचा लाभ घेतलेला आहे. उज्ज्वला गृहचे कार्य कोणते? असाही प्रश्न विचारला जातो की खालीलपैकी कोणत्या योजनेचं कोणतं कार्य आहे? तर जी उज्ज्वला गृह योजना आहे याचं पहिलं कार्य आहे की महिला व मुलांची तस्करी रोखायचे. ज्या पीडित महिला आहेत या पीडित महिलांना सुटकेसाठी व समाजामध्ये त्यांना पुन्हा सामावून घेणे व त्यांचे पुनर्वसन करणे. पीडित महिलांची सुटका करायचे, पुन्हा त्यांना समाजामध्ये समाविष्ट करून घ्यायचे आणि त्यानंतर काय करायचे? त्यांचे पुनर्वसन करायचे. राज्यात किती स्वाधारगृह कार्यरत आहेत? तर राज्यात एकूण 12 स्वाधारगृह कार्यरत आहेत. अणुरक्षणगृह कोणासाठी चालवले जातात? अशाही पद्धतीचे प्रश्न TCSने विचारलेले आहेत. अणुरक्षणगृह कोणासाठी चालवले जाते? तर 18 वर्ष पूर्ण झालेल्या ज्या बालकांचे शिक्षण प्रशिक्षण अपुरे राहते किंवा ज्या बालकांना अन्न वस्त्र निवाऱ्याची गरज आहे, तसेच ज्या बालकांचे पुनर्वसन झालेले नाही अशा बालकांसाठी अणुरक्षणगृह योजना राबवली जाते. राष्ट्रीय पाळणाघर योजनेमध्ये आर्थिक वाट्याचं विभाजन कसं केलेलं आहे? असेही प्रश्न विचारले जातात परीक्षेला. तर ह्यामध्ये केंद्राचा वाटा आहे 60% राष्ट्रीय पाळणाघर योजनेमध्ये, स्थानिक प्राधिकरणाचा वाटा आहे 30% आणि संस्थांच्या अनुदानाचा वाटा आहे 10%. अशा पद्धतीने राष्ट्रीय पाळणाघर योजनेमध्ये विभाजन करण्यात आलेले आहेत. राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरण कोणत्या वर्षी सुरू करण्यात आले? म्हणजे राष्ट्रीय महिलांचं सबलीकरण धोरण होतं हे 2001 मध्ये सुरू करण्यात आलं होतं. आणि याच्या पाठीमागं उद्देश काय होता की महिलांची प्रगती, विकास आणि सबलीकरण घडवून आणण्यासाठी भविष्यकालीन रूपरेखा घोषित करणे हे राष्ट्रीय महिला सबलीकरण धोरणाचं प्रमुख उद्देश होता. मित्रांनो, आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये जे वेगवेगळ्या योजना आहेत, धोरण आहेत, अभियान आहेत, त्यांचं स्थापना वर्ष तो पाहतच आहोत. त्याच पद्धतीने हे धोरण कशासाठी राबवलं होतं, त्याचा उद्देश काय, हे सुद्धा आपण काय करत आहोत, याचा धावता आढावा आपल्या प्रश्नामधून घेत आहोत. राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियान याची सुरुवात कधी करण्यात आली? तर 8 मार्च 2010 रोजी राष्ट्रीय महिला सबलीकरणची सुरुवात करण्यात आलेली आहे. आता हे जे अभियान आहे कोणामार्फत राबवलं जातं किंवा कोणत्या मंत्रालयामार्फत राबवलं जातं? तर महिला व बाल विकास मंत्रालयातर्फे हे अभियान राबवलं जात आहे. याचा उद्देश काय आहे की महिलांची सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सबलीकरण घडवून आणायचं आहे. पहा, काय करायचंय महिलांचं आपल्याला? सामाजिक, त्याचबरोबर आर्थिक आणि शैक्षणिक दृष्ट्या सबलीकरण हे राष्ट्रीय महिला सबलीकरण अभियानाअंतर्गत आपल्याला काय करायचं आहे? घडवून आणायचं आहे. पुढचा प्रश्न, कोणत्या वर्षी प्रथम आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर करण्यात आले? संयुक्त राष्ट्र संघाने 1975 मध्ये प्रथम आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर केले. बघा मित्रांनो की जवळजवळ 1975 मध्ये महिलांना सुद्धा काही अधिकार आहेत, महिलांच्या सुद्धा काही भावना आहेत, याचा
त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन संयुक्त राष्ट्र संघाचा हा पार 1975 साली बदललेला आपणास दिसतो. तिसरे महिला धोरण कोणत्या वर्षी राबवण्यात आले? तर पहा, तिसरे महिला धोरण आहे हे 2014 मध्ये राबवण्यात आले होते आणि हे धोरण जेव्हा महाराष्ट्र शासनाने राबवलं त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते पृथ्वीराज चव्हाण. कितव्या महिला धोरणानुसार मुलांच्या कागदपत्रांवरही आईचे नाव लावण्याची पद्धत सुरू करण्यात आली? जे चौथे महिला धोरण होते माननीय श्री एकनाथ शिंदे साहेब यांच्या काळामध्ये जे धोरण होतं, या धोरणाअंतर्गत मुलाच्या नावानंतर आईचं नाव, वडिलाचं नाव, नंतर आडनाव ही लावण्याची पद्धत सुरू करण्यात आली आहे. राष्ट्रीय बाल धोरण 1974 नुसार राज्य सरकारवर कोणती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे? पहा, 1974 नुसार राष्ट्रीय बाल धोरण 1974 नुसार राज्य सरकारवर कोणती जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे? तर ती आहे मुलांचा संपूर्ण शारीरिक, मानसिक आणि सामाजिक विकास करणे. त्याचबरोबर जन्माआधी आणि जन्मानंतर प्रत्येक टप्प्यावर बालकांना सेवा प्रदान करणे हे राष्ट्रीय बाल धोरण 1974 ची शासनावर सोपवलेली जबाबदारी होती. राष्ट्रीय बाल सनद केव्हा तयार करण्यात आली? तर राष्ट्रीय बाल सनद ही 9 फेब्रुवारी 2024 रोजी काय करण्यात आली? ही तयार करण्यात आलेली आहे. बालक कोणाला संबोधले जाते? तर 18 वर्षाखालील सर्व मुलांना बालक असे संबोधले जाते. बालकांसाठी राष्ट्रीय कृती योजना 2016 चे एकूण क्षेत्र किती आहे? तर त्याचे एकूण क्षेत्र 4 आहेत. आता ती कोणकोणती? तर पहा, या ठिकाणी जगणे, आरोग्य, पोषण हे पहिलं क्षेत्र झालं, शिक्षण व विकास दुसरे, संरक्षण तिसरे, सहभाग चौथे. हे 4 क्षेत्रे हे राष्ट्रीय कृती योजना 2016 मध्ये आहेत. 9व्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधी मंजुरी मिळाली? पहा, 9व्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाला तर 29 जुलै 2020 रोजी काय मिळालेले आहे? त्याला मंजुरी मिळालेली आहे. तर मित्रांनो, हे जे नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण होतं यासाठी एक समिती तयार करण्यात आली होती आणि त्या समितीचे अध्यक्ष होते के कस्तुरी रंगन. तसेच या समितीचे सचिव कोण होते असाही प्रश्न आपल्याला विचारला जातो, त्यामुळे हाही लक्षात ठेवा. शकीला टी शमसू हे काय होते या समितीचे सचिव, तर अध्यक्ष होते के कस्तुरी रंगन. नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार शैक्षणिक सूत्र कोणते ठरवण्यात आलेले आहे? तर पहा, जे सूत्र ठरवण्यात आलेले आहे ते आहे 5, 3, 3, 4. आता आपण हे थोडक्यात समजून घेऊया. आता जो 5 आहे याच्यामध्ये जे पहिले 3 वर्ष आहेत ते काय आहेत? पूर्व प्राथमिक, त्यानंतर 2 वर्ष पहिली व दुसरी, त्यानंतर 3 पाहूया, हे 3 वर्ष काय आहेत? तिसरी ते 5वी, त्यानंतरची 3 वर्ष 6वी ते 8वी आणि त्यानंतरचे 4 वर्ष 9वी ते 12वी अशी योजना ही नव्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार तयार करण्यात आलेली आहे. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मनुष्य विकास मंत्रालयाचे नाव बदलून काय ठेवण्यात येणार आहे? तर शिक्षण मंत्रालय असं ह्या नवीन शैक्षणिक धोरणानुसार मनुष्य व विकास मंत्रालयाचे नाव ठेवण्यात येणार आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार शिक्षक व विद्यार्थी यांचे गुणोत्तर कसे राहणार आहे? 30:1 म्हणजे 30 विद्यार्थ्यांमाग 1 शिक्षक. राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष हे कोण असतात? राष्ट्रीय शिक्षण आयोगाचे अध्यक्ष असतात पंतप्रधान. भारत सरकारने पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कोणत्या वर्षी जाहीर केले? तर 1968 रोजी 1968 साली भारत सरकारने पहिले राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले. बाल मृत्यू दर म्हणजे काय असाही प्रश्न आपल्याला विचारला जाऊ शकतो. तर एका वर्षात दर 1000 लोकांमागे मृत्यू पावलेल्या नवजात शिशूंची संख्या होय. पहा, बालमृत्यू म्हणजे काय? एका वर्षात दर 1000 लोकांमागे मृत्यू पावलेल्या नवजात शिशूंची संख्या. लोकसंख्येची घनता म्हणजे काय किंवा लोकसंख्येची घनता कशी काढली जातात त्याचं सूत्र काय हेही लक्षात असू द्या. लोकसंख्येची घनता म्हणजे काय? मानव व जमीन यांचे एखाद्या प्रदेशातील गुणोत्तर होय. आता ह्यावर असाही प्रश्न विचारला जाऊ शकतो की मानव व जमीन यांची एखाद्या प्रदेशातील गुणोत्तर म्हणजे लोकसंख्येची घनता होय. हे विधान कसे आहे? तर हे विधान बरोबर आहे. आतापर्यंत किती राष्ट्रीय लोकसंख्या धोरण जाहीर करण्यात आलेले आहे? आतापर्यंत राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 2 जाहीर करण्यात आलेले आहे. त्यापैकी पहा, पहिलं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 1976 साली राबवलं होतं. त्यानंतर
दुसरे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण हे 2000 साली राबवण्यात आलं होतं. भारताचे पहिले लोकसंख्या धोरण संसदेत कधी संमत करण्यात आले तर 16 एप्रिल 1976 रोजी पहिले लोकसंख्या धोरण काय करण्यात आले, संमत करण्यात आले. मित्रांनो, आता पहिल्या लोकसंख्या धोरणातील महत्वाची गोष्ट ही होती की ह्या लोकसंख्या धोरणानुसार जे मुलीचं पूर्वीचं विवाहाचं वय 15 होतं ते 15 वरून 18 वर्ष करण्यात आलं व जे मुलाचं वय 18 वर्ष होतं ते 18 वर्षावरून 21 वर्ष करण्यात आलं. आता जे पहिलं धोरण होतं व दुसरं धोरण होतं त्यामध्ये एक नवीन लोकसंख्या धोरण हे राबवण्यात आलं होतं. तर हे राबवण्याची गरज का निर्माण झाली, कारण राजीव गांधी पंतप्रधान असताना त्यांनी कंपल्सरी काय केले होते की नसबंदीची स्कीम राबवली होती आणि याच्यामध्ये जवळजवळ 16 लाख लोकांची नसबंदी करण्यात आली होती आणि तसेच याच्यामध्ये 2000च्या वर लोकांचा मृत्यू झाला होता. त्यामुळं जे नवीन लोकसंख्या धोरण राबवण्यात आलं ते कोणत्या सरकारच्या काळामध्ये जाहीर करण्यात आलं तर जनता पार्टी 18 पहा जनता पार्टीच्या काळामध्ये काय करण्यात आलं ते राबवण्यात आलं आणि ते कधी 28 एप्रिल 1977 मध्ये. आता ज्या घटनेमुळे राजीव गांधी यांचं सरकार पडलं होतं ती म्हणजे काय होते की नसबंदी ही कंपल्सरी होती, परंतु जे नवीन लोकसंख्या धोरण आलं त्याच्यामध्ये ती काय करण्यात आली, स्वैच्छिक करण्यात आली आणि त्याच पद्धतीमध्ये जे कुटुंब नियोजन करून घेईल त्या व्यक्तींना आर्थिक मदत सुद्धा काय करण्यात आली, ह्या योजनेअंतर्गत देण्यात आली. तसेच जे पुरुष नसबंदी होती त्या योजनेचं नावाचं सुद्धा काय करण्यात आला, बदल करण्यात आला. 2011च्या जनगणनेनुसार लोकसंख्येच्या बाबतीत महाराष्ट्राचा क्रमांक कितवा लागतो तर महाराष्ट्राचा क्रमांक दुसरा लागतो. पहिला तर आपणा सर्वांना माहीतच असतो, तर त्यामुळे आता दुसरा आणि तिसरा क्रमांक परीक्षेला जास्त प्रमाणात विचारला जातो. तर महाराष्ट्राच्या एकूण लोकसंख्येच्या 9.28% लोकसंख्या ही आपल्या एकट्या महाराष्ट्रात राहते. त्यानंतर तिसरा क्रमांक लागतो बिहार या राज्याचा आणि एकूण देशाच्या 8.60% लोकसंख्या कुठे राहते, एकट्या बिहार या राज्यामध्ये राहते. 2011च्या जनगणनेचे बोधवाक्य कोणते होते तर आमची जनगणना आमचे भविष्य हे 2011च्या जनगणनेचे बोधवाक्य होते. 2011च्या जनगणना ही भारताची कितवी जनगणना होती तर ती भारताची 15वी जनगणना होती. मित्रांनो, आता 16वी जनगणना ही पुढच्या महिन्यापासून म्हणजे जानेवारी 2025 पासून संपूर्ण भारतामध्ये सुरू करण्यात येणार आहे. भारताची पहिली जनगणना कधी झाली तर 1972 साली भारताची पहिली जनगणना झाली आणि ती लॉर्ड मेयो यांच्या काळामध्ये झाली. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना कधी करण्यात आली तर 11 मे 2000 साली काय करण्यात आली तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाची स्थापना करण्यात आली. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगामध्ये एकूण किती सदस्य होते तर राष्ट्रीय लोकसंख्या आयोगामध्ये एकूण 9 सदस्य होते. राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष कोण असतात, पंतप्रधान हे त्याचे पदसिद्ध अध्यक्ष असतात. तर जे नीती आयोगाचे उपाध्यक्ष असतात ते ह्या राष्ट्रीय लोकसंख्या आयोगाचे उपाध्यक्ष असतात. 15 फेब्रुवारी 2000 रोजी राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले. हे धोरण कोणत्या समितीच्या अहवालावर आधारित आहे तर जी स्वामीनाथन समिती होती, ह्या स्वामीनाथन समितीच्या अहवालावर हे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण घोषित करण्यात आले होते. आजच्या व्हिडिओमधला शेवटचा प्रश्न पाहूया. 2021 ची जनगणना कधी होणार आहे तर जानेवारी 2025 मध्ये ही आपली 2021 ची जनगणना, तिलाच आपण 16वी जनगणना म्हणतो, ती होणार आहे. कोरोना असल्या कारणाने ती जनगणना झाली नव्हती, पण आता जानेवारी 2025 पासून ही जनगणना सुरू